ग पोरी बस. काय ग रात्री चांगली झोप लागली ना? गावाकडचं वातावरण पेलतंय का काही त्रास होतोय? नाही का आत्या, एकदम मस्त आहे बाई इकडचं वातावरण. अगं आमच्या इकडे ना गाड्यांच्या आवाजाने ना झोपच होत नाही आणि शांतपणे झोप पण लागत नाही. इथे एकदम फ्रेश वाटतंय बघ आता. बरं झालं, होईल हळूहळू सवय. बरं तू चहा घेणार आहेस ना? हो आत्या. बरं करते. आणि तुमचा लाडका मुलगा अजून झोपलाय वाटतं. मला रात्री लेक्चर देऊन थकला असेल ना, मग कसं काय उठला असेल अजून? अगं विजय, आणि तू एवढा उशीर झोपणार? अगं विजय जर एवढा उशीर झोपला ना तर असं समजायचं की गावात काहीतरी अघटित घडलंय. अगं तो पाटाच बाहेर गेलाय. पहाटे एवढ्या सकाळी असं काय काम करतो तो? तुला सांगते, त्याची सकाळचे ना कामाची सगळी नियमावली अशी ठरलेली असते बघ. एक वेळ इकडचा सूर्य तिकडं उगवल, पण ह्याचं काम काय थांबत नाही. आणि तुला सांगू का की तो ना नियम पाळण्यात एकदम पक्का आहे बघ. अगं आत्या, पण तो नक्की काय काम करतो? कुठे नोकरीला जातो का कोणाच्या शेतात जातो? नोकरी छे ग, तो काय काम करतोय त्याचं त्यालाच माहिती. बरं तू एक काम कर, चहा पी, तोपर्यंत तो आई येईल त्यालाच विचार. बरं, पण सांग ना. तो ते आलाय त्यालाच विचार. आई दे चहा नाश्ता काहीतरी. हा देते थांब. काय गाई, काही दुसरं नाही का नाश्त्याला? अरे आता चहा आणि बिस्किट खा, नाश्ता करते थोड्या वेळात. आणि काय गाई, सकाळ सकाळ कसली चौकशी चालू आहे ग? आणि मॅडम इन्व्हेस्टिगेशन करता की काय माझं? मी कशाला इन्व्हेस्टिगेशन करू? मी फक्त विचारत होते आत्याला की तुम्ही सकाळ सकाळी गायब तरी कुठे होता? सकाळ सकाळ मी कुठे गायब असतो? बघायचं असेल ना तर पहाटे 5 वाजता उठायला लागल. आणि मी काय बोलतो, झेपणार आहे का तुमच्या शहरी देहाला? काही काय बोलताय? उठू शकते आम्ही लवकर. बरं बरं बघूया. कसं आहे ना, एवढे दिवस तर तुम्ही फक्त चहाच्या वासावर जागलात. बरं ठीक आहे, उठा उद्या आणि बघा मी काय काय करतो ते. विजय घे चहा. तुला पण घे ना आत्याच्या. घेतलंय. अगं आत्या, ठीक आहे. ऐक ना, मी काय बोलते, बोल की. चल ना आपण कुठेतरी फिरायला जाऊ. अगं काल मी गाडीतून आली ना, तर येताना ना मला मस्त डोंगर दिसलाय. मला तो सगळं जवळून बघायचा आहे. चल ना ग जरा मला घेऊन तिकडे. अगं पोरी मी आली असते, पण काय ना ग, जेव्हापासून गुडघ्याचं दुखणं मागं लागलंय ना तेव्हापासून डोंगर चढणं होतच नाही बघ. आणि मला सांग, ही घरची कामं सोडून मी कशी येणार? अगं पण आत्या तुझ्या जवळ आली आहे ना, मग मला कोण घेऊन जाणार? आणि मी एकटी रस्ता वगैरे चुकली तर? अगं कशाला काळजी करतेस? विजयला सांगते की मी, तू काळजी करू नकोस. त्याला इथल्या सगळ्या मातीची, इथल्या डोंगरांची सगळी माहिती आहे बघ. नको नको बाबा, त्याच्यासोबत तर बिलकुलच नको. अगं त्याच्यासोबत गेली ना तर फक्त कानातून रक्तच यायचं असतं, बाकी बघ. आणि माझे लंग्स बरे व्हायच्या ऐवजी मी कायमची बहिरी होऊन जाईन, एवढं मला लेक्चर देत बसतो तो. अगं पोरी, विजय तुला वरून फणसासारखा काटेरी जरी वाटत असला ना, अगं आतून लय गोड आहे बघ तो. आणि तुला निसर्ग फिरवून आणायला ना अख्ख्या तालुक्यात त्याच्यासारखा माणूस भेटायचा नाही. तू जा त्याच्याबरोबर, काळजी करू नकोस. बरं आत्या, जाते मी. पण त्याला माझ्यासाठी वेळ असेल का? अगं कारण का तो कायमचाच बिझी असतो. त्याला झाडांशिवाय ना काहीच दिसत नाही बघ. वेळ कुणाला आणि कशासाठी पाहिजे? आणि काय गाई, कशाला करते काम? मी आल्यावर केलं असतं की. अरे म्हणलं तू येईपर्यंत थोडं करावं.
नमस्कार वहिनी. अरे सॉरी 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 सॉरी. कसं आहे, चुकून चांगल्या गोष्टी लक्षातच राहतात बघा. कोमल मॅडम कसे आहात तुम्ही? आणि इजाकडून काय वेळ पाहिजे तुम्हाला? आणि आई, आता कसली चौकशी करतात मॅडम? अरे तिला आपल्या इथली वनराई डोंगर इथली झाडी सगळं बघायचंय. मी म्हणलं विजय आणेल फिरवून. आणशील ना तिला फिरवून? आता तूच सांग तिला कधी नेतोयस फिरायला. डोंगर डोंगर अगं आई, हिला जर डोंगरावर घेऊन गेलो तर हिच्या चपलांचा टाचा तुटतील आणि परत वरून खाली मला हिला उचलून आणायला लागल. आणि मॅडम, हा डोंगर म्हणजे मुंबईचा मरीन ड्राईव्ह नाही, याला चढायला दम लागतो, दम. मी तुमच्याकडे काय मागितलं का? आणि हां, माझ्या सँडलची एवढी काळजी नका करू हा. मी अरे. करेन ते माझं मॅनेज. अरे इजा, आपण इथं फिरायच्या गोष्टी करतोय, पण तुला माहिती आहे ना, तिथं पंचायत समितीमध्ये आपल्याला जायचंय. सभापतींनी आपल्याला बोलवलंय तिकडं. काय? अरे हो सचिन, खरंच खूप महत्त्वाचं काम आहे रे. आणि सभापती दुपारीच सातारला निघणार आहेत, त्याच्या आधी त्यांना गाठायला हवं. अहो मॅडम, सॉरी बरं का, आजची टूर कॅन्सल करायला लागेल आपल्याला. अहो लय महत्त्वाचं काम आहे ते. इट्स ओके. बघितलं आत्या, बोलली होती ना मी तुम्हाला, यांना माझ्यासाठी ना कधीच वेळ नसतो. ओके. अरे इजा थांब की जरा. काय लेखा तू बी आता सारखं काम 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 म्हणून डोक्यावर ओझं करून घेतोय बघ. मी काय म्हणतो, कोमल मॅडमला घेऊन जा की सोबत फिरायला. अरे त्यांना आपलं गाव दाखव, ते डोंगर दाखव, आपले गडकिल्ले दाखव, आणि शेवटी नाही का आपल्या शक्तिस्थळाला घेऊन जा बघ. आणि ते फाईल आहे का नाही, मी घेऊन जातो साहेबांकडे. काय? अरे मला पण तिकडं थोडं काम आहे की लका. तुला जमणार आहे का त्यांना समजून सांगायला? अरे इजा भावा, मला सगळं जमतं. अरे इजा, मला सगळं माहीत आहे, आणि सभापतींना कसं समजावून सांगायचं ते मला चांगलंच माहीत आहे बघ. तू फक्त आजचे दिवस गाईड हो. काय? अरे आपल्या कोमल मॅडमला पण कळू दे की का आमचा इजा फक्त भांडायला नाही तर गाव फिरून आणायला पण मस्त आहे बघ. काय इजा? कोमल मॅडम, ऑल द बेस्ट. आणि इजा, नीट घेऊन जा डोंगरावर. डोंगराचा रस्ता चांगला नाही बघ, जास्त ब्रेक मारू नको. ए बाबा, लय शहाणा आहेस तू. झालं. चल चला, येऊ का वहिनी? मॅडम येऊ का? बर, आता काय, सचिनने टाकलंच माझ्या गळ्यात, ते नेतो हिला फिरायला. पण हा, माझी एक अट आहे बरं का, डोंगर चढताना जर दम लागला ना तर रडायचं नाही, आणि माझ्या कोणत्या पण कामात मध्ये मध्ये नाही करायचं. जमत असेल तर बोला. हो, जमणार आहे मला. चला ना आपण जाऊया. बरं आई, येतो आम्ही जाऊन. हो हो या. आणि सावकाश नेहरे पोरीला. हो. आत्या येते. ये लवकर. हे गंप्या, बापाला सांग संध्याकाळी भेटायला येतो मी. वासरू आजारी आहे ना, डॉक्टरांना कळवलंय मी. चला जावं आता. विजय, अहो तुम्ही मगाशी बोलला होता ना, तुम्हाला खूप कामं असतात सकाळची. आणि आत्या पण तेच सांगत होत्या की तुमची कामं ठरलेली असतात. अशी काय कामं असतात हो तुम्हाला? अहो मॅडम, प्रत्येक गोष्ट सांगायची नसते, तर ती अनुभवायची पण असते. पण हा, ती गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल, पण आज नाही, उद्या 5 वाजता उठायची तयारी असेल तर बोला.
हो, उठू शकते मी 5 वाजता. हो, पण आत्ता कुठे चाललोय आपण? अहो चला, थोडंच राहिलं या. आणि जरा नीट चाला. चप्पल तुटली ना तर वरून खाली येतं ना तुम्हाला उचलून घेऊन जायला लागलं मला. हो, माझ्या चप्पलची तुम्ही नका काळजी करू. मी उतरू शकते. बरं चला मग. चला. मॅडम, तो जो डोंगर आहे ना त्याला काळाकडा म्हणतो. इकडे आधी लय शिकार झाल्या, पण आता आम्ही तिकडे वनराई जपली आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, त्या कड्यावर एक झरा वाहतो. त्या झऱ्याचं तुम्ही पाणी पिलास ना तर काय ते तुमचं मिनरल वॉटर विसरूनच जाचाल बघा. हे तुम्ही सगळं एकट्याने केलं का? म्हणजे झाडं लावणं, डोंगर वाचवणं ना? हा, तसं सुरुवात तर मी एकट्यानेच केली, पण आता ताफा वाढत गेला या. ताफ्यासोबत दुश्मन पण वाढलेत बघा. कारण कसं आहे ना, या जमिनीची किंमत फक्त आपल्यालाच आहे. बाकीच्या लोकांसाठी तर हा प्लॉट आहे विकायला. ओ मॅडम, कसला विचार करताय? नाही नाही, काय नाही. अहो, तुमचाच विचार करत होते मी. खरंच किती अमेझिंग आहात हो तुम्ही. म्हणजे कोणाला मदत करताना थोडा पण विचार करत नाही बघा. अहो मॅडम, सातारच्या रक्तातच आहे मदत करणं. पण ते जाऊ द्या, तुम्ही इकडे या. या डोंगरावर समोर बघितलं ना, अख्खं कनेर धरण दिसतं बघा. चला, तुम्हाला अजून काहीतरी दाखवतो. चला. चला. हो मॅडम, चला लवकर. एवढ्यातच दमला. आले आले. चला लवकर. दमलात का? हो. चला चला. मॅडम, हे समोर जे झाड दिसतंय ना ते वाळूंचं झाड आहे. वासल सातारी झाड आहे. जमिनीला कसं घट्ट धरून ठेवतं बघा. आणि हा, आपण ते गोड गोड मध खातो बघा. हा हा, त्या मधमाशांना राहायला घर देतं हे झाड. मस्तच की. पण तुम्हाला कसं काय माहिती या सगळ्या झाडांची नावं? हो मॅडम, भावंड आहेत माझी. लहानाचं मोठं झालोय आम्ही सोबत. मला तर माहिती असणारच ना. हो, मस्त आहे खरं. मग खरंच खूप मस्त आहे. आपण हे बघा मॅडम, हे आमच्या श्रद्धेचं स्थान आहे. मला कित्येक वर्ष झाले हे मंदिर या डोंगराचं संरक्षण करतं. चला आज जाऊ आपण. मॅडम, बघितली का शांतता इकडची? तुम्हाला एक सांगतो, माणूस किती गरम डोक्याने इथं आला ना ते इकडची शांतता बघून बर्फावानी गारच पडतो बघा. खरंच खूप जास्त पॉझिटिव्हिटी वाटते ते. पण विजय, मला ना राहून राहून एकच प्रश्न पडतोय. हे मंदिर एवढ्या उंचावर का बांधलं असेल? चला सांगतो तुम्हाला.
आत्ता तरी सांगा ना. हो मॅडम, निसर्ग म्हणजेच देव आणि हे पूर्वजांना ठाऊक होतंय. या सह्याद्रीवरून जेव्हा तुम्ही खाली बघचाल ना, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट समजेल की या निसर्गासमोर ना आपण खूप लहान आहोत. आणि ही जे शुद्ध हवा आहे ना, तेच खरं औषध आहे तुमच्या दम्याचं. विजय, हा, फोन वाजतोय. काय झालं? फोन वाजतोय. अच्छा, हा. आईचा. हाय. हा, मी आता डोंगर उतरतोच आहे. हा, सचिन आला? बरं ठीक आहे. आलोच आम्ही 10 मिनिटात. ठीक आहे. अहो मॅडम, काय झालं हसायला? अहो मॅडम, हे ना करवंदाचं झाड आहे. आम्ही उन्हाळ्यात लय करवंद खातो.